सातपूर गावात गुरु शिष्य जयंती महोत्सवानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वय मी सावित्री या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेविका सौ सोनाली तुषार बंधुरे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, नगरसेविका सौ मानसी योगेश शेवरे आणि नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे यांनी पुढाकार घेतला। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। या नाटकातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला। स्त्री शिक्षणाच्या चळवळीतील त्यांचे योगदान प्रभावीपणे सादर करण्यात आले। अभिनेत्री दामिनी जयश्री राजेंद्र यांनी सावित्रीबाईंची भूमिका समर्थपणे साकारत प्रेक्षकांची मने जिंकली। कार्यक्रमास नगरसेवक समाधान देवरे तसेच नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे यांची उपस्थिती लाभली। सातपूर परिसरातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। सातपूर गावातील मारुती मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी नाटकाचा आनंद घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवानंद काळे यांनी केले। जनतेच्या हातून मरण येणार असेल तर का बाबा चांगलंच आहे की तेव्हा मारा मला। शेठजींनी त्या दोघांवर मरायसाठी मान तुकवली। काय चाललंय काय बी कळेना। थोडा वेळ झाला तर दोघांनी बी कुऱ्हाड खाली ठेवली, शेठजींच्या पायाशी धावलंच ते जणू। आम्ही नाही तुम्हासनी मारणार, तुम्ही आमचं बापच आहेत। आता ज्यांनी तुम्हासनी मारायला पाठवलं त्यांनाच वर धाडतो बघा। शेठजींनी त्या दोघांना बी थांबवलं, समजावलं। दोघांचं बी डोळं लाल झालं होतं, दुःख आणि रागाचं मिश्रण उतरलं होतं डोळ्यात। एवढं काय आलतं काय झालं याचा विचार करत कवा झोप लागली ते ध्यानात बी नाही आलं। या दोन मारेकऱ्यांची नावं होती धोंडीराम नामदेव कुंभार आणि रोडे। दोघं बी नंतर रात्रीच्या शाळेला शिकवायला लागली। मोर रोडे झाला ह्यांचे शरीर रक्षक आणि कुंभार तर कामाचा आधारस्तंभ। मोर त्यांनी वेदाचा आर्य ग्रंथ बी लिहिला। तेव्हा विचार होता म्हणून या मारेकऱ्यांची मन पालटली असं वाटतंय मला। एक दिवस मला शेठजींनी बाबा पद्मनजींची यमुना पर्यटन वाचायला आणून दिली। इतकेच दुःख मांडलेली ती पहिली कादंबरी। आवाजीला बोलाया परवानगी नाही, बाहेर जाया परवानगी नाही, जगाया परवानगी नाही, त्याच्यावर कादंबरी लिहिली की त्यांनी।